नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, जोशना पवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गाची 2024 या वर्षाची नवोदय परीक्षा प्रश्नपत्रिका उत्तरांसहित अभ्यासणार आहोत। ही प्रश्नपत्रिका एकूण 100 गुणांची आहे आणि प्रश्नपत्रिका सोडवण्यासाठी वेळ हा 2 तासाचा देण्यात आलेला आहे। पहा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, जेणेकरून यापुढचे जे नवनवीन शैक्षणिक व्हिडिओ मी यूट्यूबवर टाकेन त्याचे नोटिफिकेशन अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल। पहा या ठिकाणी उमेदवारांकरता काही सर्वसाधारण सूचना दिलेल्या आहेत। व्हिडिओ थांबवून सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत, कारण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका तुमच्या हातात पडते तुम्ही सूचना व्यवस्थित वाचत नाही, त्यामुळे व्हिडिओ थांबवून आता सर्व सूचना व्यवस्थित वाचून घ्यायच्या आहेत। परीक्षेची वेळ सकाळी 11:30 पासून दुपारी 1:30 पर्यंत 2 तासांची आहे आणि जे दिव्यांग विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 40 मिनिटं जादा देण्यात येतात। मानसिक क्षमता परीक्षण 1 ते 40 प्रश्न असणार आहेत 50 गुणांसाठी। अंकगणित परीक्षण प्रश्न क्रमांक 41 ते प्रश्न क्रमांक 60 म्हणजे असे 20 प्रश्न असणार आहेत आणि भाषा परीक्षणासाठी प्रश्न क्रमांक 61 ते प्रश्न क्रमांक 80 पर्यंत म्हणजे 20 प्रश्न, असे एकूण 80 प्रश्न आहेत। खंड 1 मानसिक क्षमता परीक्षण भाग 1 सूचना प्रश्न क्रमांक 1 ते 4 मध्ये 4 आकृत्या A, B, C आणि D दाखविल्या आहेत। या 4 आकृत्यांपैकी 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। त्या निराळ्या आकृतीची निवड करा। आपले उत्तर दाखवण्यासाठी OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करा। पहा आपण या ठिकाणी टिक केलेली आहे, पण तुम्हाला जी उत्तर पत्रिका मिळेल त्या ठिकाणी तुम्हाला वर्तुळ काळे करायचे आहेत। प्रश्न क्रमांक 1 चा B पर्याय निराळा आहे। आपण जो निराळा पर्याय आहे त्याला टिक केलेली आहे, तुम्ही गोल करायचे आहे। प्रश्न दुसऱ्याचा D पर्याय आहे। प्रश्न तिसरा C पर्याय आहे। प्रश्न चौथा D पर्यायाची आकृती ही निराळी आहे। भाग 2 सूचना प्रश्न क्रमांक 5 ते 8 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि उजव्या बाजूस A, B, C आणि D अशी 4 उत्तर आकृत्या दिल्या आहेत। उत्तर आकृत्यांपैकी प्रश्न आकृतीशी समान अशा आकृतीची निवड करा आणि आपले उत्तर दाखवण्याकरता OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करा। बघा प्रश्न क्रमांक 5 मध्ये जी आकृती आहे तिच्याशी समान आकृती B पर्यायाची आहे। प्रश्न क्रमांक 6 तिच्याशी समान आकृती B पर्यायाची आहे। व्हिडिओला घाई होत असेल तर व्हिडिओ थांबवून व्यवस्थित प्रश्नपत्रिका वाचायची आहे। प्रश्न क्रमांक 7 तिच्याशी समान आकृती तिची आहे। प्रश्न क्रमांक 8 तिच्याशी समान आकृती D पर्यायाची आहे। भाग 3 सूचना प्रश्न क्रमांक 9 ते 12 मध्ये डाव्या बाजूला एक प्रश्न आकृती दिलेली आहे आणि त्याचा एक भाग लुप्त आहे। उजव्या बाजूस दिलेल्या A, B, C आणि D अशा उत्तर आकृत्यांवर विचार करा आणि दिशा न बदलता प्रश्न आकृतीच्या स्वरचनेत आढळणारे असे प्रश्न स्वरचनेतील लुप्त भागात बरोबर बसेल अशी आकृती शोधून काढा। तुमचे उत्तर OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील क्रमांकामध्ये इष्ट पर्याय काळे करून दाखवा। प्रश्न क्रमांक 9 त्याचा C पर्यायाची आकृती बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 10 त्याची D पर्यायाची आकृती बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 11 त्याचा A पर्याय बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 12 त्याचा B पर्याय बरोबर आहे। भाग 4 सूचना प्रश्न क्रमांक 13 ते 16 मध्ये डाव्या बाजूस 3 प्रश्न आकृत्या दिलेल्या आहेत आणि चौथ्या आकृतीसाठी जागा रिकामी सोडली आहे। प्रश्न आकृत्या विशिष्ट अनुक्रमाने आहेत।
उजव्या बाजूला दिलेल्या उत्तर आकृत्यांमधून अशी आकृती शोधून काढा जी मोकळ्या सोडलेल्या प्रश्न आकृतीची जागा घेईल आणि अनुक्रम पूर्ण करेल. OMR उत्तर पृष्ठावरील प्रश्नाशी जुळेल अशा क्रमांकासमोरील पर्याय काळा करून तुमचे उत्तर दिग्दर्शित करा. प्रश्न क्रमांक 13 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 14 त्याचा देखील बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 16 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. भाग 5 सूचना. प्रश्न क्रमांक 17 ते 20 मध्ये प्रत्येकी 2 प्रश्न आकृतीचे 2 गट आहेत. दुसऱ्या गटामध्ये एक प्रश्नचिन्ह आहे. पहिल्या 2 प्रश्न आकृतींमध्ये काही एक नाते आहे. तिसऱ्या व चौथ्या प्रश्न आकृतींमध्ये तसलेच नाते असावयास हवे. प्रश्नचिन्हाची जागा घेऊ शकेल अशी आकृती उत्तर आकृतींमधून शोधून काढा. प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील तो पर्याय OMR उत्तर पृष्ठावर वर्तुळ काळे करून तुमचे उत्तर दाखवा. प्रश्न क्रमांक 17 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 18 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 19 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. आणि प्रश्न क्रमांक 20 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. भाग 6 सूचना. प्रश्न क्रमांक 21 ते 24 मध्ये एका भूमितीतील आकृतीचा त्रिकोण, चौरस, वर्तुळ एक भाग डाव्या बाजूस प्रश्नाकृतीच्या स्वरूपात आहे आणि दुसरा भाग उजव्या बाजूस 4 उत्तराकृतींमध्ये A, B, C आणि D यामध्ये आहे. उजव्या बाजूची अशी आकृती शोधून काढा की जी त्या भूमितीतील आकृतीस पूर्ण करेल आणि OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करा. प्रश्न क्रमांक 21 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 23 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 24 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. भाग 7 सूचना. प्रश्न क्रमांक 25 ते 28 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती आहे आणि A, B, C आणि D अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. प्रश्नाकृतीचे तंतोतंत प्रतिबिंब असणारी उत्तराकृती शोधून काढा. XY वर आरसा ठेवलेला आहे असे समजा. OMR उत्तर पृष्ठावर प्रश्नाशी जुळणाऱ्या क्रमांकासमोरील वर्तुळे काळे करून तुमचे उत्तर दाखवा. प्रश्न क्रमांक 25 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 26 त्याचा देखील ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 27 त्याचा देखील ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 28 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. भाग 8 सूचना. प्रश्न क्रमांक 29 ते 32 मध्ये डाव्या बाजूकडील प्रश्नाकृतीत दाखविल्याप्रमाणे एका कागदाच्या घड्या घालून त्याला भोके पाडले आहेत आणि A, B, C आणि D अशा 4 आकृत्या उजवीकडे दिलेल्या आहेत. घड्या उलगडल्यावर कागद कसा दिसेल तशा उत्तराकृतीची निवड करा. प्रश्न क्रमांक 29 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. योग्य पर्यायाला आपण निळ्या पेनाने टिक केलेली आहे. प्रश्न क्रमांक 30 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 31 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 32 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. भाग 9 सूचना. प्रश्न क्रमांक 33 ते 36 मध्ये
डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिलेली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशी 4 उत्तरे असलेल्या उत्तराकृती उजव्या बाजूस आहेत. तुकडे केलेल्या प्रश्नाकृतीमधून तयार होईल अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न क्रमांक 33 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 34 त्याचा बी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 35 त्याचा डी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 36 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. भाग 10 सूचना. प्रश्न क्रमांक 37 ते 40 मध्ये डाव्या बाजूस एक प्रश्नाकृती दिली आहे आणि ए, बी, सी आणि डी अशा 4 उत्तराकृती उजव्या बाजूस दिलेल्या आहेत. जिच्यामध्ये प्रश्नाकृती लपलेली जडवलेली आहे अशी उत्तराकृती निवडा. प्रश्न क्रमांक 37 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 38 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 39 त्याचा सी पर्याय बरोबर आहे. आणि प्रश्न क्रमांक 40 त्याचा ए पर्याय बरोबर आहे. पहा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी ची नवोदय परीक्षा 2024 प्रश्नपत्रिकेमधील मानसिक क्षमता या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासली. पुढील व्हिडिओमध्ये आपण अंकगणित या विषयावर आधारित प्रश्नपत्रिका अभ्यासणार आहोत.